स्वर्गातलं जे अमृत आहे ना ते हळूहळू आपलं पुण्य कमी करतं आणि भागवत रूपी जे अमृत आहे ना हे हळूहळू आपलं कल्मश दोष पाप नष्ट करतं. म्हणून स्वर्गाच्या अमृतापेक्षा भागवत रूपी अमृत श्रेष्ठ आहे. स्वर्गातलं अमृत माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि भागवत रूपी अमृत माणसाला दिव्य जीव बनवतं. दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्य जीव माणसाने झालं पाहिजे. 100 वर्ष शेळीसारखं भयग्रस्त जीवन जगण्यापेक्षा 10 वर्ष जगावं पण वाघासारखं. श्री ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, पण 22 वर्षामध्ये काय साधना, काय अलौकिक असं कार्य केलं की असा कोणताच उत्सव नाही की ज्ञानोबारांच्या आरतीशिवाय संपतो. असं ज्ञानोबारांची आरती होते मग तो उत्सव समाप्त होतो. असं दिव्य कार्य ज्ञानोबाराने केलं अवघ्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत. म्हणून दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी झालं पाहिजे. स्वर्गातलं अमृत माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि भागवत रूपी अमृत माणसाला दिव्यजीव बनवत असतं. स्वर्गातलं अमृत माणसाला अमरत्व प्रदान करतं पण भागवत रूपी अमृत माणसाला अभयत्व प्रदान करतं.